पेण येथील फ्लोअर मिलमध्ये चोरी प्रकरणी एकास अटक. सीसीटीव्हीच्या मदतीने 4 तासात आरोपीचा शोध. पेण शहरातील प्रभुवाडी येथील संदीप शंकर पाटील यांच्या दीपक ज्योती फ्लोअर मिलमध्ये चोरी झाल्याची घटना 31 मार्च रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. रात्री 1:25 सुमारास एका अज्ञात इसमाने गिरणीचे कुलूप तोडून आत प्रवेश करून गल्ल्यातील अंदाजे 3,500 रुपये रोख रक्कम, तेथे असणारी इलेक्ट्रिक मोटर आणि 10 किलोचे वजन चोरून नेले. ही संपूर्ण घटना शेजारी असणाऱ्या पाटील जिमच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. फ्लोअर मिलचे मालक संदीप पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पेण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांनी तातडीने कारवाई करत सीसीटीव्ही फुटेजचा मागोवा घेत अवघ्या 4 तासात आरोपी कमल नवीन खडका, वय 22, राहणार गुलमोहर सोसायटी प्रभुवाडी याला अटक केली आहे. आरोपीकडून चोरीस गेलेला सर्व मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून चोरीचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार R.A. पाटील करत आहेत. 2च्या दरम्यान सीसीटीव्ही मध्ये टायमिंग आहे 2, 2:30, 2:30 पर्यंतच्या ह्याच्यामध्ये त्यांनी ते हे तोडलं, कुलूप तोडलं, आतमध्ये आला, त्यांनी गल्ला तोडला. गल्ल्यामध्ये 1100 रुपयाची नुसती चिल्लर होती याच्यामध्ये, म्हणजे 20 रुपये, 5 रुपये, 10 रुपये, 2 रुपये, 1 रुपया अशी नाणी ह्याच्यात वरती, आणि ह्याच्यामध्ये खाली 3,500 रुपये ह्याच्यात होते नोटा डायरेक्ट. ह्या त्यांनी नेल्या. माझी एक मोटर जी अजून पोलीस स्टेशनलाच आहे, मोटर त्यांनी म्हणजे 2.5 HP मोटर त्यांनी खांद्यावर उचलून नेली, आणि हा त्यांनी भंगारवाल्याने हा वजन आणून दिला. त्या पोलिसांनी त्या भंगारवाल्याला पकडला, त्यावेळी ती मोटर पोलीस स्टेशनला आहे आणि हा वजन त्याने आणून दिला. हा वजन नेला होता, आणि हे इकडचं सगळं पाडापाड हे पिशव्यांची सगळी अस्ताव्यस्त केलं सगळं. हा दरवाजा लोखंडी उघडला होता, तो पलीकडे पिलर असल्या कारणाने त्याला तो दरवाजा नेता नाही आला, आणि त्या पिशवीमध्ये त्यांनी सगळं सामान भरलं होतं भंगार.